शेगावहून विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले आहे। पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून वारकऱ्यांसाठी विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। श्री क्षेत्र शेगावहून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले। सुमारे 750 किलोमीटरचा 33 दिवसांचा प्रवास पूर्ण करत पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। पालखी मार्गावर गावागावात रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि जयघोषात पालखीचे भावपूर्ण स्वागत करण्यात येत आहे। पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनानेही व्यापक तयारी केली असून वारकऱ्यांच्या निवास, पाणी, आरोग्य आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकरी, पताकाधारी, टाळकरी, स्वयंसेवक आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ज्ञानोबा तुकाराम आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। गजानन महाराजांच्या पालखीने ही आमची भूमी पावन होते। प्रतिवर्षी विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून जे वारकरी दर्शनाला येतात, या सगळ्यांच्या सोलापूरच्या भूमीत आज मी असेल, माननीय शिवसाहेब असतील, आम्ही आज सगळे स्वागत केलेलं आहे। आणि खरोखर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे धन्य झालो। वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। आम्ही सगळे नशीबवान आहोत। दरवर्षी प्रशासन वारी कसं चांगलं करता येईल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, ह्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे। आणि निश्चितच वारकऱ्यांची कितीही सेवा केली ती कमी असते, पण त्यातल्या त्या चांगल्या सुविधा कशा देता येईल त्यासाठी प्रशासन असेल, शासन असेल, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न। दरम्यान शनिवारपासून पुढील 2 दिवस श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम सोलापूर शहरात असणार असून या काळात हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे।